नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पौर्णिमा आत्ता 30 तारखेला आहे, 1 तारखेला की 2 तारखेला? नेमकी साजरी कधी करायची आहे? साजरी म्हणण्यापेक्षा ज्या ज्या गृहिणी पौर्णिमेचं व्रत करतात त्यांच्यासाठी हे व्रत कधी मांडायचं आहे? बुद्ध पौर्णिमा आहे याच दिवशी. आपण उदयतिथीनुसार या गोष्टी सगळ्या साजऱ्या करत असतो आपल्या पंचांगानुसार. तसं बघायला गेलं तर आता आपल्याला 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा साजरी करायची आहे. या दिवशी नेमका शुक्रवार आहे, म्हणूनच लक्ष्मीकारक आपण असे काही उपाय पाहणार आहोत जे अत्यंत साधे सोपे आहे आणि त्याचा परिणाम मात्र तुम्हाला जरूर दिसणार आहे. कारण बघा, जेव्हा ही पौर्णिमा तिथी सुरू होते ती तारीख आहे 30 एप्रिल रोजी 9:13 पण ही समाप्त कधी होत आहे तर 10:53 म्हणजे आपल्याला उदयतिथीनुसार 1 तारखेला जी आहे पौर्णिमा तिथी सुरू होत आहे त्याच दिवशी आपल्याला सत्यनारायण व्रत मांडायचे आहे, कथा वाचायची आहे, उपवास करायचा आहे. त्यासोबतच लक्ष्मी मातेची आणि विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचीही एकत्रित पूजा करायची आहे. ज्यांच्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू नारायण यांचा फोटो आहे त्यांनी आजच्या दिवशी पूजन करायचं आहे. हळदीच्या पाण्याचा सडा आपल्या अंगणात किंवा उंबरठा लेपन करायचा आहे. हळदीच्या पाण्याने भगवंताला स्नान घालायचं आहे. घरातील आपल्या देवघरातील जेवढ्या मूर्ती आहे त्यांना हळदीच्या पाण्याने स्नान घालायचं. आणि घरातील प्रत्येक गृहिणीने स्वतः ती लक्ष्मी आहे म्हणूनच अंघोळ झाल्यानंतर आपले स्वतःचे पाय हे हळदीच्या पाण्याने पूर्ण रंगवून घ्यायचे आहेत. नॉर्मल पाण्यामध्ये हळद थोडी टाकून तुम्ही पायाला हा लेप लावायचा आहे. त्यानंतर तुमच्या घरात जर मुलगी असेल तर त्या मुलीला देखील हा हळदीचा लेप लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्या स्वतःच्या शरीराच्या आत असणारं लक्ष्मी तत्व जागृत करा. तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी ही आल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये जर तुम्ही सत्यनारायण व्रत कथा करत नसताल तर जरूर तुम्ही करायला सुरू करा. साधं सोपं व्रत आहे हे. फक्त महिन्यातून एकदाच करायचं आहे. संकल्पपूर्वक तुम्ही 11 पौर्णिमा 21 पौर्णिमा असं म्हणू शकता संकल्प घेताना. त्यामुळे खूप चांगला रिझल्ट येतो. आजच्या दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं लक्ष्मीच्या आगमनासाठी पौर्णिमा तिथी ही खूप शुभ मानली आहे. त्यामुळे तुम्ही पांढऱ्या वस्तू, पांढरी मिठाई ही घरात आणा जरूर. घरामध्ये आणल्यानंतर खीर वगैरे करा. ही मिठाई माता लक्ष्मीच्या जवळ ठेवा नैवेद्य म्हणून आणि त्यानंतर घरातील सर्वांनी ही मिठाई खावी. कारण आजच्या दिवशी धनप्राप्ती आणि घरात सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी हे काही प्रभावी उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून शुक्रवारी लक्ष्मी मातेला पांढरी किंवा गुलाबी फुलं, जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं फूल किंवा पांढरी फुलं ही जरूर अर्पण करा. कमळ भेटलं, गुलाब भेटलं जर ठीक आहे, नाही तर जी तुम्हाला फुलं मिळतील ती फुलं मातेला ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणा आणि मग अर्पण करा. आणि त्याचबरोबर श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर कमळगट्ट्याची माळ आजच्या दिवशी जरूर अर्पण करा. विधिवत हळदीच्या पाण्याने श्रीयंत्रावर पंचामृताने स्नान घाला. पंचामृताचा अभिषेक करा, हळदीच्या पाण्याचा अभिषेक करा, त्यानंतर कुंकवाच्या पाण्याचा अभिषेक करा आणि मग श्रीयंत्राचं जे आहे ते कुंकुमार्चन करून कमळगट्ट्याची माळ अर्पण करा. यामुळे 108 कमळ अर्पण केल्याचं तुम्हाला प्रतिफळ लाभतं. या दिवशी तुम्ही हा जर उपाय केला तर तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होणारच होणार. हा उपाय करून पहा आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका. पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार आलेला आहे यंदा. हा दुर्मिळ योग आहे म्हणूनच घराच्या मुख्य दरवाजावर आपण गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच तुळशीजवळ देखील गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरात उजेड आहे, स्वच्छता आहे तिथे ती जरूर जाते, जरूर वास करते. तिला आवडलं तर तिथे नक्कीच स्थिर होते. म्हणूनच या दिवशी घरात स्वच्छता करा आणि त्याचबरोबर घरातील जेव्हा फरशी आपण पुसतो तेव्हा त्यामध्ये थोडंसं खडे मीठ, थोडी हळद, भीमसेनी कापराचा तुकडा हे सर्व टाकून पुसून घ्या. दारं वगैरे, खिडक्या सगळं पुसून घ्या. यामुळे वास्तुदोष कमी होतो, सकारात्मकता वाढते. त्यामुळे साधे सोपे जे उपाय आहेत घरामध्ये आपण करू शकतो आणि लक्ष्मी मातेचा मार्ग जो आहे तो येण्याचा मोकळा करू शकतो. देवी लक्ष्मीला आजच्या दिवशी
हळद जरूर अर्पण करा. यामुळे गुरुग्रह तुमचा स्ट्रॉंग होतो आणि ही हळद जेव्हा तुम्ही अर्पण करणार आहात ती समृद्धीकारक आहे, संपत्तीची कारक आहे. म्हणून एका कापडात चिमूटभर हळद आणि हळकुंड, थोडासा कापराचा तुकडा असं एकत्र बांधून लाल कलरच्या कापडामध्ये लक्ष्मी मातेच्या जवळ ही पोटली ठेवायची आहे आणि त्यानंतर ही आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पतीच्या खिशामध्ये वगैरे किंवा बॅगेमध्ये द्यायची आहे. यामुळे नक्कीच फायदा होतो असं म्हणतात. याशिवाय जर आपण कवड्यांचा सुद्धा उपाय केला तरी खूप छान. या हळदीच्या गाठीसोबत 2 कवड्यांचं पूजन करून, पिवळ्या कवड्यांचं, त्या देखील लक्ष्मी मातेला अर्पण करून दुसऱ्या दिवशी हे आपल्याजवळ ठेवायचे आहे. कवडी ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. समुद्रातून आल्यामुळे चंद्रदोषसुद्धा कमी करते आणि शुक्रदोषसुद्धा कमी करते अशी कवडी. आणि त्यासोबतच तुम्ही आजच्या दिवशी लक्ष्मी मातेला तांदूळ जे आहेत अखंड बासमती वासाचे तांदूळ हे अर्पण करायचे आहे आणि या तांदळाचं नंतर तुम्ही भात करायचा आहे किंवा खीर करायची आहे आणि छोट्या छोट्या मुलांमध्ये जरूर प्रसाद म्हणून वाटायचे आहे. दुसऱ्या दिवशी केली तरी चालणार आहे किंवा त्याच दिवशी संध्याकाळी केली तरी चालणार आहे. हे सगळं करत असतानाच आजच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा आहे. केवळ लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी नाही, तर आजच्या दिवशी मनाच्या शांततेसाठी सुद्धा खूप अशी महत्त्वाची पौर्णिमा आहे. म्हणून आजच्या दिवशी जेवढं तुम्हाला शक्य होईल तितका वेळ चंद्राच्या प्रकाशात बसून एक 5 मिनिट, 10 मिनटं, 15 मिनटं तुम्ही ध्यानस्थ बसा. ध्यान एकदम शांत बसायचं आहे आणि आपला येणारा श्वास आणि तो कसा जात आहे बाहेर शरीराच्या, तो जाणारा श्वास यावर फक्त लक्ष ठेवायचं आहे. बास. हा प्रभावी उपाय तुम्हाला खूप छान मनाची शांतता देतो. चंद्राचं स्नान तुमच्या शरीरावर होतं. संपूर्ण तुमचं शरीर हे प्रकाशाने चंद्राच्या न्हाऊन निघालं पाहिजे अशा ठिकाणी बसा. मग बघा तुमच्या आयुष्यात सकारात्मक जर विचार असतील तर सुख समृद्धी ही नक्कीच येते. नक्कीच तुमचे मार्ग मोकळे होतात. म्हणून वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी जरूर करत जा. ती म्हण आहे ना की काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. त्याचप्रमाणे तुम्हाला अशा अनेक प्रकारच्या कोणत्या विषय आहेत ज्याची तुम्हाला माहिती हवी आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी मला जरूर कमेंट करा. मला ऐकायला आवडतील तुमचे कमेंटवरचे विषय, वाचायला आवडतील. कारण का, हा एक प्रयत्न आहे माझा की नक्की तुम्हाला कुठेही न भरकटता साधे सोपे उपाय करता यावे. अनेक जण खूप अवघड साधना सांगतात, अवघड सेवा सांगतात. प्रत्येकाला जमतात का त्या सेवा अवघड? अनेक नियम कडक सांगतात. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण नाही करू शकत. तर त्या सगळ्यांसाठीच माझा हा प्रयत्न असतो की तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने, अगदी नॉनव्हेज जरी खात असाल तर एखाद्या दिवशी घरामध्ये असं सगळं शुद्ध करून, साफ, सकारात्मकता आणून तुम्ही जरूर असे छान छोटे छोटे उपाय नक्कीच करू शकता. अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन प्रेस करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर जाता जाता एक लाईक जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.